मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुधाकर लोखंडे हा रस्त्यामध्ये एका डॉक्टरला पैसे देत असतो आणि त्यावेळेस तो डॉक्टर बोलतो, एवढे पैसे तुम्ही तर मला जास्तीचे जास्त पैसे देणार होतात ना. आणि तेव्हा सुधाकर लोखंडे बोलते, जास्तीचे पैसे कशासाठी, खरोखर काय, माझ्या बायकोचा हात मोडला आहे का आणि तू माझ्या बायकोला देखील नकली प्लास्टर केलं, हे खरोखर केलेलं नाही. आणि त्यावेळेस आपण पाहतो त्या दोघांचे सर्व बोलणे अश्विन देखील कारमधून जात असताना ऐकतो आणि त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर अश्विन हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो सर्वांच्या समोर मैनावती लोखंडेच्या हाताला केलेले प्लास्टर चेक करतो आणि तो फाडून टाकतो. तेव्हा सर्वजण हे त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि सायली बोलते, अश्विन भाऊजी तुम्ही हे काय करत आहात, प्लास्टर का काढत आहात. आणि तेव्हा अश्विन हा ते प्लास्टर फाडून काढतो आणि बोलतो, याचा तर ॲक्सिडेंट झाला होता ना, यांच्या हातामध्ये मोडला आहे ना, तो बघा, यांच्या हातातलं साधं खरचटलं देखील नाही. मी तुम्हाला डॉक्टर केदार पैशावरून वाद घालताना पाहिलं आहे, तुम्ही हे नाटक का केले. आणि तेव्हा मैनावती आणि सुधाकर दोघेही घाबरलेले असतात आणि सायली व अर्जुनला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि सायली बोलते, बाबा तुम्ही असे का केले, तुम्ही सांगा ना. सुधाकर हा अतिशय घाबरलेला असतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सुधाकर लोखंडे आणि मैनावती लोखंडे हे सायलीचे खरे आईबाबा नाहीत, हे सत्य अर्जुन व सायलीला समजणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.